नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, नुकतीच एमपीएससी कडून डेप्युटी डायरेक्टर डीव्हीटी प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज साठीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही लोक अप्लाय करत असाल तर अप्लाय करण्याच्या अगोदर एमपीएससी ची प्रोफाईल कशी क्रिएट केली गेली पाहिजे ते आणि आपल्याकडून काय काय चुका होऊ शकतात त्या चुका टाळायच्या कशा या सर्वांबद्दलची माहिती आज मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पूर्ण डिटेल मध्ये प्रोफाईल कशी भरायची हे मी पूर्ण सांगणार आहे. त्याच सोबत एक माझा सेपरेट व्हिडिओ सुद्धा येणार आहे की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट सध्या तयार ठेवले पाहिजेतात, त्या डॉक्युमेंट बद्दलचंही आपलं डिस्कशन होणार आहे. त्यामुळे 2-3 दिवस थांबा, 2-3 दिवसात एक एक प्रत्येक गोष्ट मी क्लिअर करेल. सध्या ही व्हाईस प्रिन्सिपल मी जेव्हा हे रेकॉर्ड करायला घेतोय तेव्हा प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठीची जी लिंक आहे अप्लाय करायची ती ऍक्टिव्ह झालेली नाहीये. डेप्युटी डायरेक्टर साठी झालेली आहे, पण 1-2 दिवस थांबा, सर्व गोष्टी मी एक एक तुमच्या क्लिअर करेल. व्हिडिओ बघत जा, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर चला बघू आपण प्रोफाईल कशी क्रिएट करायची स्टेप बाय स्टेप. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एमपीएससीच्या वेबसाईटवर जायचं आहे. गुगलवर एमपीएससी सुद्धा सर्च केलं तरी चालेल. mpsc.gov.in ही एमपीएससी ची वेबसाईट आहे. जेव्हा या वेबसाईटवर जाल तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसेल. इथं ऑनलाईन फॅसिलिटी आहे, एक ऑनलाईन फॅसिलिटी आहे. त्या ऑनलाईन फॅसिलिटीवर क्लिक करा. तो ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम म्हणून ओपन इथं दिसेल तुम्हाला टॅब. ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम, ऑनलाईन फॅसिलिटीवर क्लिक केल्यानंतर जेव्हा इथं तुम्ही टिक करा ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम, तर एक नवीन टॅब ओपन होईल आणि तो टॅब असा काहीतरी तुम्हाला दिसेल. राईट, ज्यांनी पहिली वेळेस रजिस्टर करतायत एमपीएससी ला तर इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन लिहिलेलं आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशन. राईट, काही जण डायरेक्ट ज्यांची ऑलरेडी प्रोफाईल आहे ते इथून लॉग इन सुद्धा करू शकतात. तर न्यू युजर रजिस्ट्रेशन केल्यानंतर क्लिक करा न्यू युजर रजिस्ट्रेशनवर. राईट, हे काही ओपन होईल तुमच्या पुढे रजिस्ट्रेशन फॉर्म. राईट, इथं तुम्हाला तुमचा ईमेल आयडी द्यायचा. लक्षात ठेवा, हा ईमेल तुमचा ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यावर तुमचा ओटीपी जातो. राईट, ईमेल आयडी टाका, त्यानंतर गेट ओटीपी म्हणा. राईट, मोबाईल नंबर टाका, गेट ओटीपी. एक मोबाईलवर ओटीपी येईल तो इथं लिहा आणि ईमेल वरचा ओटीपी त्याच्या खाली. क्लिअर, आणि हे दोन्ही व्हेरीफाय करा. नंतर ईमेल आणि मोबाईलचे ओटीपी दोन्ही व्हेरीफाय करा. मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. क्लिअर, त्यानंतर एक पासवर्ड सेट करा. त्याच्यामध्ये पहिलं लेटर तुमचं एकतरी कॅपिटल असणं गरजेचं आहे. व्यवस्थित स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा. राईट, डेट ऑफ बर्थ टाका. राईट, डेट ऑफ बर्थ टाकली, नंतर पुढे चला. पुढे बघा, द कॅन्डिडेट प्लीज रिमेंबर द फॉलोइंग सिक्युरिटी क्वेश्चन अँड आन्सर प्रोव्हाइडिंग बाय यू ऍज इट विल बी युज्ड फॉर व्हॅलिडेशन. राईट, त्यामुळे हे आन्सर देताना व्यवस्थित लक्षात ठेवा काय काय. व्हॉट वॉज युअर फर्स्ट चाइल्डहुड निकनेम, तुमचं लहानपणीचं निकनेम काय होतं. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड. ओके, लहानपणीचा फ्रेंडचं नाव ओनली वन, एकाच टाका. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, ब्लड ग्रुप टाका तुमचा. विच इयर डिड यू कम्प्लिटेड युअर एचएससी. त्यानंतर व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर. त्यानंतर हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. ओके, हे सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत, यांचे आन्सर पुढे लिहा. ते तुमच्या लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता फेवरेट गोष्टी असल्यामुळे लक्षात सुद्धा राहणार. ओके, नंतर रजिस्टर करा. क्लिअर, रजिस्टर झालं. ओके, गुड. आता तुमच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. रजिस्टर झालं, लॉग इन करा. लॉग इन कसं करायचं, लॉग इन करायला हे इथं तुम्हाला दिसेल, लॉग इन येईल. आता रजिस्ट्रेशन झालं, आता लॉग इन वर क्लिक करायचं. लॉग इन वर क्लिक करायचं. जसंही तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल, लॉग इन वर क्लिक कराल तर अशा प्रकारचा एक टॅब दिसेल. याला होम आहे. राईट, त्यानंतर प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट. क्लिअर, तर पहिले तुमची प्रोफाईल नाहीये त्यामुळे तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावी लागेल. इथं प्रोफाईल क्रिएशन वर क्लिक करा. राईट, जसंही प्रोफाईल क्रिएशन वर क्लिक केलं तर तुम्हाला या स्टेप्स असतील. स्टेप 1, 2, 3, 4, 5 आणि 6 स्टेप मध्ये तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे. क्लिअर, आता स्टेप 1 मध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असणार आहे. क्लिअर, तर आधार डिटेल्स, आर यू होल्डिंग आधार कार्ड, यस किंवा नो. पहिले मॅन्डेटरी होतं जेव्हा मी प्रोफाईल बनवली होती तेव्हा, नंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या आधार कार्डच्या. राईट, आता मॅन्डेटरी राहिलं नाही. तर नो करायचं असेल तर नो, यस करा, तुमचा आधार कार्ड नंबर मागेल. राईट, त्यानंतर बघा सरनेम लिहा, तुमचा फर्स्ट नेम लिहा, मिडल नेम लिहा. राईट,
सरनेम लिहा, फर्स्ट नेम लिहा, मिडल नेम लिहा आणि व्यवस्थित ऑथेंटिक डेटा द्या. एक जरी डेटा चुकला तर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतील. राईट. त्यानंतर तुमचा फुल नेम, राईट, आणि फुल नेम इन देवनागिरी. आता बघा माझं माने येतं, मी माने लिहिलं की आपोआप मराठीतून येतं तिथं, बस सिलेक्ट करत जायचं. त्यानंतर योगेश बरोबर इंग्लिश मध्ये योगेश टाईप करा, मराठीतून तुम्हाला ते दिसत जाईल. पुन्हा गणेशराव माझ्या वडिलांचं नाव आहे तर गणेशराव क्लिक करा. ओके, आपोआप त्या गोष्टी तुमच्या होत जातील. क्लिअर. ते कन्वर्ट होत जाईल देवनागिरीमध्ये. पुढं आता बघा सरनेम वगैरे झालं. हा, पुढं इथपर्यंत आलतो आपण. फुल नेम देवनागिरी मधलं ते. मदर नेम आईचं नाव टाका, डेट ऑफ बर्थ टाका. ओके, त्यानंतर जेंडर टाका, जेंडर नंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका. ओके, ईमेल आयडी टाका. ओके, मॅरिटल स्टेटस, मॅरिटल असाल तर ते, नॅशनॅलिटी आणि मदर टाक. क्लिअर. मॅरिटल स्टेटस यस केलं तर मग पुढे चिल्ड्रन्स वगैरे बद्दलची टॅब विचारलं जातं की तुम्हाला कधी 2 पेक्षा जास्त अपत्य होती वगैरे काय, तर ते तेवढं तुम्ही करू शकता. क्लिअर. पुढं आता इथं बघा, वेदर युअर नेम इज चेंज्ड और अपडेटेड 10th और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन और आफ्टर मॅरेज. तुमचं जर नाव चेंज झालं असेल, जनरली लेडीज साठी होतं. क्लिअर. जेंट्सचं नाव चेंज कमी होतं, काही लोकांनी केलं असेल तर ते तिथं मेन्शन करा. कॅन यू रीड राईट मराठी. बघा बाय डिफॉल्ट नो 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 येतं, लक्ष द्या, व्यवस्थित केअरफुली करा बरं का, नाही तर याच्यामुळे तुम्ही नॉट इलिजिबल पण व्हाल. क्लिअर. त्यामुळे व्यवस्थित प्रोफाईल प्रत्येक गोष्ट बघा. यस 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 आपण करू शकत असेल तर. त्यानंतर बघा तुमचं हाईट किती आहे ते हाईट लिहा. वेट कमी जास्त होऊ शकतं सध्याचं लिहा. त्यानंतर चेस्टची साईज न फुलवता आणि फुलवून चेस्ट किती येतं ते चेस्टची साईज लिहा. राईट. त्यानंतर तुमची कॅटेगरी, कॅटेगरी नंतर तुमचे समजा तुम्ही ईडब्ल्यूएस टाकलं तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नंबर वगैरे ते सर्व काही तुम्हाला विचारेल. क्लिअर. त्यामुळे कॅटेगरी लिहिल्यानंतर कॅटेगरीचे डिटेल्स विचारेल ते तुम्हाला सर्टिफिकेटचे. क्लिअर. त्यानंतर कास्ट कॅटेगरी, जसं आता ईडब्ल्यूएस लिहिलं तर मी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नंबर, इश्यू डिस्ट्रिक्ट कुठल्या डिस्ट्रिक्टचा आहे आणि कधी इश्यू केलं ते. क्लिअर. ईडब्ल्यूएस लिहिलं तर मग या ईडब्ल्यूएस तुम्ही जस्ट चेक करून पाहिलं काय काय विचारतं ते. क्लिअर. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर यस सिलेक्ट करा, नसेल तर नो. आणि तुम्ही फॉर्म भरताय तर मोझिलावर भरा, क्रोमवर प्रॉब्लेम येतात. मोझिलावर भरा, क्रोमवर प्रॉब्लेम येतात. क्लिअर. त्यानंतर आर यू पर्सन विथ परमनंट डिसॅबिलिटी. यस असेल तर कशाच्या टाईपची डिसॅबिलिटी आहे ते विचारतं. क्लिअर. ते. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असाल तर स्पोर्ट्स पर्सन यस किंवा नो. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस किंवा नो. पुढं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात का. आर यू अन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यस केलं तर त्याचे डिटेल्स विचारतं आयडीबीडीचे. त्यानंतर आर यू एम्प्लॉई ऑफ बीएमसी. ओके. त्यानंतर आर यू एम्प्लॉई ऑफ बेस्ट. क्लिअर. तर एम्प्लॉई असाल तर यस, नसेल तर नाही. बरेच जण एक्सपिरियन्स वाले आहेत त्यामुळं त्यांचं एम्प्लॉई असू शकतात. डोमिसाईल लागतं महाराष्ट्राचं तरच तुम्हाला इथं अप्लाय करता येतं, त्यामुळे यस करावं लागेल. डोमिसाईल सर्टिफिकेट यस केलं की सध्या तुमच्याकडे आहे का ते विचारते. ओके. असेल तर त्याचा सर्टिफिकेट नंबर लिहावा लागतो. क्लिअर. पुढं ऍडिशनल रिझर्वेशन. ऍडिशनल रिझर्वेशन कुठला आहे का, स्पोर्ट्सचा आहे का, अर्थक्वेक अफेक्टेड आहात का, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का. यस केलं तर ते पुढे येईल टॅब मध्ये, नाही नो केलं तर काही विषयच नाही. ओके. ऑर्फन असाल तर ऑर्फन यस केलं तर कॅटेगरी विचारते, नो केलं तर विषय संपतो. त्यानंतर सेव्ह करा आणि पुढे चला. क्लिअर. ऍडिशनल रिझर्वेशन यस केलं असतं तर तुम्हाला हे डिटेल्स विचारले असते त्यांनी. कुठला ऍडिशनल रिझर्वेशन यस आहे का, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, अर्थक्वेक अफेक्टेड आहात का, ग्रॅज्युएट पार्ट टाइम एम्प्लॉई आहात का ते विचारतं. ऑर्फनचं हे. क्लिअर. तर आता ही तुमचं प्रोफाईलचं झालं. क्लिअर. सेव्ह केलं. प्रोफाईल पहिली स्टेप कंप्लीट झाली. सॉरी, पहिली स्टेप पर्सनल इन्फॉर्मेशनची कंप्लीट झाली. आता ऍड्रेस इन्फॉर्मेशनची. 2 टाईपचे ऍड्रेस आहेत, परमनंट आणि करस्पॉन्डन्स. सेमही असू शकतात, डिफरंटही असू शकतात. पहिले परमनंट ऍड्रेस. ओके. पूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथं फिल करायचा आहे हे. त्यानंतर कुठल्या युटीचे आहात ते. ओके. पिनकोड हे कंपल्सरी आहे. ऍडिशनल तुमच्या रिक्वायरमेंट नुसारच्या गोष्टी फिलअप करू शकता. हे झालं तुमचा परमनंट ऍड्रेस. तुम्हाला करस्पॉन्डन्स ऍड्रेस पण द्यायचा आहे. सेम असेल तर इथं बस टिक करा, सेम असेल तर ऑटोमॅटिक वरचा ऍड्रेस इथं कॉपी पेस्ट होईल. क्लिअर. पुन्हा सेव्ह करा. राईट. सेव्ह राहील. बाहेर लॉग आउट जरी केलं तर तेवढी इन्फॉर्मेशन सेव्ह राहील. ऍडिशनल इन्फॉर्मेशन पुन्हा देऊ शकता. नंतर बघा अदर इन्फॉर्मेशन मध्ये, अदर डिटेल्स मध्ये, वेदर आर यू प्रोसिक्युशन इन पेंडिंग एनी कोर्ट अगेन्स्ट यू. व्यवस्थित लिहा.
व्यवस्थित लिहा या क्वेश्चनचे आन्सर. नो माझ्या अगेन्स्ट नाही आहे तर मी नो लिहिलं. whether any disciplinary action has been initiated by government or semi government organization against you, yes किंवा no. whether a debarred or a blacklisted for examination, तुम्ही जर SSC बोर्ड, MPSC ची, PSC ची, त्यानंतर UPSC ची कुठल्या एक्झाम साठी तुम्हाला डिबार्ड करण्यात आलं का. whether a disciplinary or any other similar action is initiated by bar council or medical council associated other professional or vocational institute, तुमच्या अगेन्स्ट कोणी घेतली का ऍक्शन, यस किंवा नो. वॉज एनी कोर्ट केस फाइल्ड अगेन्स्ट यू, यस किंवा नो. झालं अदर इन्फॉर्मेशन. आता अदर इन्फॉर्मेशन नंतर क्वालिफिकेशन, राईट. आता क्वालिफिकेशनला सुरुवातीला बघा हे तुमचा टेबल खाली दिसेल, एक एक क्वालिफिकेशन तुम्हाला ऍड करत जायचं. जसं आता बघा क्वालिफिकेशन टाइप, याच्यामध्ये तुमचं सर्व असेल, SSC 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, ते इथून सिलेक्ट करा. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन, कुठलं क्वालिफिकेशन आहे ते, ओके. त्यानंतर सब्जेक्ट स्ट्रीम, कुठले सब्जेक्ट वगैरे आहेत ते, स्टेट कुठल्या स्टेट मधून घेतलं ते, ओके. बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव, राईट. क्वालिफिकेशन स्टेटस, क्लिअर. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन ते टाका, ओके. अटेम्प्ट किती अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केली, पर्सेंटेज CGPA काय आहे ते, नंबर ऑफ अकॅडमिक मंथ 10वी 12वी 12 महिन्यामध्ये, ग्रॅज्युएशन 12-36 3 महिन्यात असेल तर, इंजिनिअरिंग वाले आहोत तर 12-48 महिने, राईट. त्यानंतर क्लास ऍटलीस्ट सेकंड क्लास आपल्या पोस्ट साठी लागतो, राईट. मोड, त्यानंतर म्हणजे फुल टाइमच असणार सर्व, कंपल्सरी सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट, ओके. याच्या खाली ऍड म्हणून येतं, मग हे ऍड करायचं. क्लिअर. ऍड केलं की तुम्हाला हे असं दिसेल. आता बघा मी एक काढलं, SSC ऍड केलं, क्लिअर. ऍड केलं. डिलीट करायचं असले तर डिलीट करता येते, एडिट करायचं असेल काही डेटा तर एडिट करता येते. मग एडिट करायचं याच्यावर प्रेस केलं ना एडिट वर, पुन्हा तुम्हाला खाली हेच क्वालिफिकेशन या बॉक्स मध्ये दिसेल. तर जे काही एडिट करायचं आहे ते करू शकता. 10वी झालं, 12वी साठी सेम पुन्हा ऍड करायचं, डिग्री साठी सेम पुन्हा ऍड करायचं. तर असं एक 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 या बॉक्स मध्ये येत जाईल. मी एक 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 ऍड करत जायचं आहे. क्लिअर. एडिट करू शकता, डिलीट करू शकता, व्यवस्थित करा. लॉक केले की चेंजेस करता येत नाही. पुढं क्वालिफिकेशन झालं. एक्सपिरियन्स, राईट. एक्सपिरियन्सचा खाली बॉक्स आहे सध्या. तुम्हाला जर आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स, नो केलं तर काही येणारच नाही, यस केलं तर मग तुम्हाला फिलअप करत जायचं आहे. सेम एक्सपिरियन्स फिल करत बसायचा आहे. आता एक खाली बॉक्स आहे, आता मला एक्सपिरियन्स टाकायचा. तर बघा एम्प्लॉयमेंट सध्या आहात का, प्रेझेंट किंवा पास्ट. त्यानंतर वेदर सिलेक्टेड फ्रॉम MPSC आहात की नाही. त्यानंतर इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन, ओके. त्यानंतर ऑफिस इन्स्टिट्यूट ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, यस किंवा नो, राईट. त्यानंतर बघा डेझिग्नेशन काय आहे, नेचर ऑफ जॉब काय आहे, वेदर द पोस्ट इज गॅजेटेड, यस ऑर नो ते लिहा, ओके. नेचर ऑफ अपॉइंटमेंट लिहा. त्यानंतर पे बँड, पे स्केल, प्रोफेशनल चार्जेस. त्यानंतर ग्रेड पे काय आहे, बेसिक पे, मिनिमम प्रोफेशनल चार्जेस, मंथली ग्रॉस सॅलरी, इन्कम. त्यानंतर कधीपासून काम करताय ते, राईट. आता मी प्रेझेंट लिहिलं त्यामुळे कधीपासून, ओके. मी पास्ट लिहिलं असेल तर कधीपासून कधीपर्यंत दोन्ही आलं असतं. नंतर ऍड करा. पहिल्या जॉब साठी किती मल्टिपल 5 6 7 जॉब जितके आहेत तसे एक 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 ऍड करू शकता. जसं माझा इग्नाइटचा जॉब आहे, मी इथं ऍड केला इग्नाइटचा, आलं. लीडिंग फॅकल्टी, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा काय ते टीचिंग फुल टाइम, ओके. तर असं तुम्ही सर्व काही ऍड करू शकता. हे तुमचं एक्सपिरियन्स बद्दलचं झालं. क्लिअर. आता बघा पहिली पर्सनल डिटेल्स झाले, ऍड्रेस इन्फॉर्मेशन झालं, अदर इन्फॉर्मेशन झालं, क्वालिफिकेशन झालं, ओके. एक्सपिरियन्स झालं. आता शेवटची स्टेप म्हणजे तुमचे फोटो वगैरे अपलोड करणं. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे, ओके. तर व्यवस्थित साईज मध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. नंतर सर्व काही सेव्ह करायचं. क्लिअर. या बॉक्सवर चेक बॉक्सवर क्लिक केलं की तुम्ही तुमचं सेव्ह झालं होतं, चेक बॉक्सवर क्लिक केलं, सबमिट अँड लॉक करू शकता. सेव्ह करून ठेवू शकता. पुन्हा सबमिट अँड लॉक करायचं असलं तर पुन्हाही केलं जाऊ शकतं. तर ही तुमची कंप्लीट प्रोफाईल क्रिएशन झालं. याच्यात कुठल्याही चुका होता कामा नाही. क्लिअर. ही प्रोफाईल झाली. एकदा बनवली, काही चेंजेस असतील, एक्सपिरियन्स वगैरे इन फ्युचर ऍड करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. एकदाच तुमचा नंबर रजिस्टर केला जाऊ शकतो, डबल केला जाणार नाही. त्यामुळे व्यवस्थित करा, मोझिलाचा यूज करा. पुन्हा अप्लाय करायचं असेल तर कसं करता, तर वर तुम्हाला इथं दिसेल हे प्रोफाईल क्रिएशन झालं. ऑनलाईन ऍप्लिकेशन इथं क्लिक केलं तुम्ही, राईट.
ऑनलाईन ऍप्लिकेशन वर वगैरे क्लिक केलं तर इथं तुम्हाला ज्या ज्या पोस्टचे सध्या ऍप्लिकेशन चालू आहे ते दिसेल आणि त्यांची लास्ट ऍडव्हर्टाइजमेंट कुठली आहे, पब्लिशन कधी आहे, कधीची लास्ट डेट आहे, काय आहे ते सर्व दिसतं. ऑनलाईन ऍप्लिकेशन वर क्लिक केले, व्ह्यू करायचं. व्ह्यू करायचं, जिथं आपल्याला अप्लाय करायचं तिथं व्ह्यू करा. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला इथं चेक इलिजिबिलिटी येते. चेक इलिजिबिलिटी येते. आता जसा मी एक्सपिरियन्स 6 महिन्याचा टाकला होता आणि कुठलं पद होतं, डेप्युटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. क्लिअर. चेक इलिजिबिलिटी केली तर इथं आलं यू आर नॉट इलिजिबल, कारण पण दिलं क्वालिफिकेशन क्रायटेरिया कंडिशन इज फेल्ड एक्सपिरियन्स क्रायटेरिया इज फेल्ड. क्लिअर. का? कारण 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. मी किती मेन्शन केला होता? 6 महिन्याचा. मी एक जस्ट क्रिएट करून बघितलं, पुन्हा मी माझं एडिट करेल त्याच्यात काय करायचं ते. क्लिअर. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर इथं इलिजिबल असाल, यू आर नॉट इलिजिबल असं आहे तर अप्लाय म्हणून येतं. तिथे चेकबॉक्स येतात, ते चेकबॉक्स मध्ये डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात, त्या पोस्टनुसार रिक्वायर्ड लागतील तसे, आणि बस चेकबॉक्सवर क्लिक केलं, सबमिट ऍप्लिकेशन. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. पण चुका टाळा, चुका टाळा. क्लिअर. आपली बॅच चालू झालेली आहे. क्लिअर. आपली बॅच चालू झालेली आहे. कशाची? तर आपली ITRची प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलची बॅच चालू झालेली आहे. ओके. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. राईट. आणि मी प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुम्हाला घेऊन येईल. लगेच अप्लाय करू नका, 1-2 दिवस थांबा. सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा. काय काय डॉक्युमेंट लागतील ते मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.